कोणती व्हरायटी? नामधारी. आता हे किती दिवस चालते फळ मिरची? आता हे किती दिवसाचा प्लॉट आहे हे आपला? 2.5 महिने. पूर्ण ऑर्गॅनिक. बोकडा नाही, काय नाही, काय नाही, विशेष नाही. एकच नंबर आहे की हो. झाडाला कुठं अजिबात तुम्हाला कुठं काही विशेष दिसत नाही ना. कसले टवटवीत आहे ते बघा ना. म्हणजे ऑर्गॅनिकची ही ताकद आहे. हे रासायनिकला एवढा इतका मोठा खर्च करून बी ते एवढे रिझल्ट भेटत नाहीत. ज्याला कळलं त्याला कळलंय. तुम्हाला कळलंय, तुम्हाला कळलंय ती, पण ती बाकीच्या लोकांना कळणं झालंय ना. त्यांना ऑर्गॅनिकवर विश्वासच नाही. काय आपल्या आजोबाने पंजोबाने कधी काय आपण काय रासायनिक थोडीच काय वापरलं होतं किंवा खत होते का औषधं होती. एक नंबर कार्यक्रम आहे. काय पाहिजे आणखीन? आणखीन कसल्या मिरच्या पाहिजेत? एका झाडाला अर्धा किलो, एका तोड्याला बघा. एका तोड्याला अर्धा किलो एका झाडाला. काय पाहिजे? पपई बी नंबर घेतले तुम्ही, मिक्स क्रॉप केलंय पुन्हा आणखीन. म्हणजे तुम्ही अजिबात वायाच जाऊ दिलं नाही काही. सगळ्या गोष्टी प्रॉपर सांभाळत म्हणा की. कुठलेही घ्या झाड. तर आपण आहेत ॲक्च्युअल मळवटीच्या प्लॉटवर, तालुका जिल्हा लातूर. गरड साहेबाच्या शेतात आपण आलोत. बघा, पूर्ण 100% ऑर्गॅनिक मिरची. एक तर रासायनिकमध्ये आपलं आयुष्य, आपलं तब्येत, हे सगळ्याच गोष्टी खराब होतात. आणि आपल्याला ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सोप्या आहेत त्याच्यावर आपला विश्वास नसतोय. आपलं ते पैसे दिल्याशिवाय ते आपण काहीतरी काम केल्यासारखं वाटत नाही. घरच्या घरी घरचं गोमूत्र, घरचं शेण, ही सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आणि ह्या त्याचे रिझल्ट आहेत समोर लाईव्ह. विषय हा आहे प्रॅक्टिकली.